नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। या भागात काल सुमारे 206 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ इथलं जनजीवन प्रभावित झालं आहे। रावणगाव इथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत। त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे। उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हसनाळ इथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे। भासवाडी इथे 20 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। बेंगेली इथे 40 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करत आहेत। एनडीआरएफचा एक चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांचा चमू समन्वयातून बचाव कार्य करत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथून सैन्याची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे। स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले। 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। एनडीआरएफची टीम, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मिलिटरीलाही आपण पाचारण केलं होतं, तेही त्या ठिकाणी पोहोचल्यात। रावणगाववरनं 226 लोकांना त्या ठिकाणी काढलेलं आहे। अजून 3 गावातनं लोक काढण्याचं काम चाललेलं आहे आणि आता थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे।